राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 10 गुप्त बैठका झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली होती। यावेळी बोर्डिंग पासवर नावाचा शॉर्ट फॉर्म तसंच टोपी मास्क घालून विमान प्रवास केल्याचं अजित पवार यांनी म्हणालेले होते आणि त्यामुळे हे सगळं राजकारण तापलं। लोकसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी विधानसभेच्या आता तयारीला लागले। सत्ताधारी भाजप, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी महायुती म्हणून विधानसभा निवडणुकांना सामोरं जाणार आहे। त्या तिन्ही पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकांच्यासाठी जागा वाटपाची चर्चा सुरू झाली। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबत मोठं वक्तव्य केलं। सिटिंग जागांवर मेरिटनुसार उमेदवारांना संधी दिली जाईल असं अजित पवार म्हणाले। जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे। जागा वाटपाच्या विषयामध्ये जो निकष, जे उमेदवार, ज्या भूमिका एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, रामदास आठवलेजी, अन्य आमचे मित्रपक्ष याचे प्रमुख नेते बसून ठरवतील। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे। तसंच सिटिंग जागांवर महायुतीत धक्कातंत्र अवलंबणार का हे पाहावं लागेल। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात राजकीय नेत्यांचे दौरे वाढले। नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नाशिक दौरा केला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिकमधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता। तटकरेंच्या या दौऱ्यानंतर 3 दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर आले। नाशिक हा मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जातो। मात्र अजित पवारांच्या या दौऱ्यावेळी मंत्री भुजबळ उपस्थित नव्हते। त्यामुळे राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं। मात्र खुद्द भुजबळ आणि अजित पवारांनी याबाबत सारवासारव केली। 15 दिवस झाले नाही, त्याच्यामुळे माझ्या पण मतदारसंघामध्ये मला जायचं आहे। परत 10 तारखेला अजित दादा परत माझ्या मतदारसंघामध्ये पण येतातच आहे। काल ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना, मग ते नाही विचारणार? आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय। गेल्या काही दिवसापासून भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्यावेळी भुजबळांच्या दांडीमुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुजय विखेंना आता आमदारकीचे वेध लागलेत। राहुरी आणि संगमनेर विधानसभेसाठी विखे इच्छुक आहेत। आता यावरून बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये जुंपल्याचं दिसतंय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विजयी झाले। त्यामुळे दुसऱ्यांदा खासदार होण्याचं सुजय विखेंचं स्वप्न धुळीला मिळालं। पण लोकसभेतल्या पराभवाला 2 महिनेही उलटले नाही तोच सुजय विखेंनी विधानसभेसाठी सुतोवाच केलं। सुजय विखेंची नजर राहुरी आणि संगमनेर या 2 विधानसभा मतदारसंघावर आहे। यावरून बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना टोला लगावलाय। त्याला विखे पाटलांनीही जोरदार उत्तर दिलंय। मला पक्षाने जर आदेश दिला की समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे, मोठ्याचं लाडकं लेकरू इथे मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे। आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा, काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे। विशेष म्हणजे हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यात सुप्त राजकीय संघर्ष धुमसत होता। आता सुजय विखेंनी राहुरी आणि संगमनेर विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सुजय विखे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं। यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या। तसंच आजी माजी गृहमंत्र्यांनी एकमेकांना खुलं चॅलेंज दिलं। त्यानंतर हे दोन्ही नेते एका शासकीय उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच एका मंचावर आले। नागपूरच्या झेलपा, भोरगड आणि घाट पिंडारी या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ऑनलाईन लोकार्पण पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला। या 3 पैकी 2 आरोग्य केंद्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातले आहेत। या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्तानं फडणवीस आणि देशमुख वादानंतर पहिल्यांदाच एका मंचावर आले।
मात्र एका मंचावर असतानाही दोघांमध्ये कुठलाही संवाद झाला नाही। मंचावर भाजपच्या नेत्यांसोबतही अनिल देशमुखांचा जुजबी वार्तालाप झाला। महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस मोबाईल वाटप करायला उभे राहताच मंचावर सगळे नेते उभे राहिले, मात्र अनिल देशमुख जागच्या जागी बसून राहिल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे दोन्ही नेत्यातला आबोला या कार्यक्रमात प्रकर्षानं जाणवला। वादग्रस्त पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। पटियाला हाऊस कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। दरम्यान दिल्ली पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार पूजा खेडकरनं 7 वेळा परीक्षा देताना वडिलांच्या किंवा आईच्या नावामध्ये बदल केल्याचं तपासातून आढळून आलं। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात UPSCनं गुन्हा दाखल केला। या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकर यांनी कोर्टात दाद मागितली, मात्र त्यांचा अर्ज कोर्टानं फेटाळून लावलाय। त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। राज्य सरकारनं वाशिममधल्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम थांबवून त्यांना मसुरीतल्या अकादमीकडे हजर राहायला सांगितल्यानंतर त्या समोर आलेल्या नाहीत। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीबाबत जबाब नोंदवण्यासाठी त्या पुण्यात आल्या नव्हत्या। त्याचप्रमाणे मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीकडे त्यांनी पाठ फिरवली। आता दिल्लीतल्या कोर्टाच्या निर्णयानंतर अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। ते नेमक्या गेल्या कुठे हा प्रश्न उपस्थित होतोय। ज्या क्षणी तिचा अर्ज फेटाळण्यात आला त्यानंतर ती तिथून पसार झाली। जी माहिती मिळते त्यानुसार पूजा खेडकर ही दुबईला पळाली असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानं पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे। राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती पाहायला मिळाली। मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं। विशेष म्हणजे पहिल्यांदा पुण्यात पावसामुळे गंभीर अशी पूरस्थिती निर्माण झाली होती। खडकवासला धरणातून पाण्याचा अधिकचा विसर्ग करण्यात आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगत महापालिकेतल्या एका अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं। मात्र या परिस्थितीला सर्वच जण जबाबदार आहेत। सध्या प्रशासनाकडे जबाबदारी असल्यानं प्रशासनच जबाबदार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंनी पुण्यातल्या पूरस्थितीवर भाष्य करताना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावलाय। राज यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, म्हणजे ते नसताना पण धरण वाढलंय अशी भडक वक्तव्य करायची। वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे। स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजे। अमोल मिटकरींनी राज ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेत त्यांच्यावर पलटवार केला। त्यानंतर मनसे आणि मिटकरींमध्ये संघर्ष पेटलाय। आता अजित पवारांनी राज यांच्यावर निशाणा साधला, त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीतला संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। त्यानंतर मनसैनिकांनी 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर अमोल मिटकरी यांच्या कारवर हल्ला केला। यावेळी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या। यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा काही वेळानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला। जय मालोकारच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली। आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी गौप्यस्फोट केलाय। त्यांनी चिथावणी दिली नसती तर तो मुलगा आला नसता, कारण काही दिवसानंतर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्याच्या त्याच्या हालचाली सुरू होत्या। आमच्या जिल्हाध्यक्षांशी त्या संदर्भात त्यांनी संपर्क पण केला होता। मालोकर हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्यामुळे त्याच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय मिटकरींनी व्यक्त केलाय। दादांच्या नेतृत्वात आमचा पक्षप्रवेश मुंबईला झाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांचा, आणि यांच्या मनात ती खुन्नस होती। यांच्या आढावा बैठकीमध्ये सुद्धा त्याला काहीतरी जाब विचारला गेला याबाबत। जय मालोकरच्या मृत्यूला कर्णबाळा दुनबळे जबाबदार असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। मिटकरींच्या या दाव्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जाणार आहेत। मात्र ही योजना जाहीर झाल्यापासून त्यावरून राजकारण तापलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय। लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक, निवडणुकीचे 2 महिने आहेत,
त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जाईल. ही योजना ऑक्टोबरच्या नंतर पण अजून प्रभावी पद्धतीने आम्ही राबवणार. हे खुल्या डोळ्यांनी संजय राजाराम राऊत जेलमधून बघेल. चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही, ते पूर्णपणे फेक नेरेटिव्ह सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. दिल्लीतल्या राजकारणात येत्या महिन्याभरात मोठ्या उलाढाली होणार असा गौप्यस्फोट शेकापचे नेते जयंत पाटील यांनी केला. शरद पवारांचा दाखला देत जयंत पाटील यांनी हा दावा केलाय. दिल्लीत सत्तांतर करूनच शेकापच्या कार्यक्रमाला या, आम्ही आपल्या आनंदानं स्वागत करू असं सांगितल्याचं जयंत पाटील म्हणाले. सोलापूर जिल्ह्यात आयोजित शेकापच्या अधिवेशनासाठी शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र अधिवेशनाला पवार उपस्थित राहिले नाही. पवार का उपस्थित राहिले नाहीत यावर शेकापच्या जयंत पाटलांनी मोठा दावा केलाय. परवा त्यांनी मला फोन केला, दिल्लीमध्ये या 1 महिन्यामध्ये मोठी उलाढाल होते, राजकीय उलाढाल होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा, मी येऊ शकत नाही. फोनवरून झालेल्या संवादात आपण पवारांना नेमकं काय सांगितलं याचा खुलासा जयंत पाटलांनी केला. मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या, आमचं स्वागत आहे. आता जयंत पाटील यांनी केलेला दावा खरा ठरणार की खोटा हे लवकरच स्पष्ट होईल. केंद्रीय अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी लोकसभेत घणाघाती भाषण केलं. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांच्यावर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भारतीय नागरिकांना भाजपनं चक्रव्यूहात अडकवल्याचा आरोप राहुल गांधींनी केला होता. या टीकेनंतर आपल्या विरोधात आता ईडी कारवाईची तयारी सुरू झाली आहे असा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केलाय. वरवर पाहता माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की तुमच्या घरावर छापेमारीची तयारी सुरू आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहतोय. मी त्यांना स्वतः चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे. राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत हँडलला टॅग केलंय. सदन के बाहर भी भ्रम फैलाने का काम किए हैं. उन्हें चुनौती देता हूं कि वो बताएं कि कौन अधिकारी उनको फोन किया है. हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर, राहुल जी के ऊपर. मैं इतना कह सकता हूँ, राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में इस सरकार की धज्जियां उड़ाई है, सरकार की नींद उड़ गई. या माध्यमातून राहुल गांधींनी केंद्र सरकारची कोंडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोकणात शिवसेनेच्या मतदारसंघांवर भाजपनं आता दावा केला. गुहागर हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं आम्हीच लढू अशी भूमिका भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी घेतली. परिणामी शिवसेना त्यांचा मतदारसंघ सोडणार का असा प्रश्न निर्माण झाला. कोकणात महायुतीत संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. गुहागर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव विद्यमान आमदार आहेत. महायुतीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा गुहागर मतदारसंघावर दावा आहे. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठेंनी वेगळाच मुद्दा मांडला. तर रत्नागिरी जिल्ह्यातील 5 पैकी पारंपरिक 2 विधानसभा मतदारसंघ भाजपला मिळावेत अशी मागणी राजेश सावंत यांनी केली आहे. ही जागा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी लढेल, भारतीय जनता पार्टी जिंकेल. महायुतीचा आमदार त्या विधानसभा मतदारसंघामध्ये असतो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 मतदारसंघ येतात. युती झाली तर 2 मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला मिळाले पाहिजे. 15 ऑगस्टपर्यंत तिन्ही पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या बैठका होऊन लवकरात लवकर पहिली यादी आमची जाहीर होईल. आता विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेना भाजपमधील जागा वाटपाच्या संघर्षाची पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न निर्माण झालाय. मनोज जरांगे पाटील त्यांचं टार्गेट 29 ऑगस्टला जाहीर करणार आहे. तर नाट्य निर्माता फसवणूक प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडकवल्याचा आरोप जरांगेने केला. तर जरांगे 29 ऑगस्टला टार्गेट जाहीर करणार असल्याच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांनी त्यांना टोले लगावले. दरम्यान कोर्टात मनोज जरांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द झालं. राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार उभे राहणार
की प्रस्थापित नेत्यांना पाडणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। त्याबाबत मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात सांगितली आहे। त्यामुळे आम्ही खूप ताकदीनं कामाला लागलो। समाजाला विचारणं गरजेचं आहे, ती 29 ऑगस्टला विचार। कुठलाही या महाराष्ट्रामधला आमदार लेखी पत्र द्यायला तयार नाही किंवा ओबीसीची सामाजिक न्यायाच्या रिझर्वेशन संदर्भात बोलायला तयार नाही। मग या सगळ्या लोकांना जर जरांगे पाटील पराभूत करणार असतील तर त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। मराठा आरक्षणाचा लढा देत असताना कोणत्याही प्रकरणात अडकत नसल्यानं नाट्य निर्माता फसवणुकीत गोवण्यात आल्याचा आरोप जरांगेंनी केला। त्यात मला गुंतले देवेंद्र फडणवीस घेणं नाही देणं, फडणवीस यांच्या या सगळ्याच्या मागे येत असतात। परत मग दुसरीकडे सापडणार मी त्यांना कशातच याच्यातच सापडणार नाही। मनोज जरांगे 29 ऑगस्टला भूमिका जाहीर करणार आहेत। 288 मतदारसंघात जरांगे त्यांचे उमेदवार देतील की प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतील याकडे राज्याचं लक्ष लागलंय। गेल्या काही दिवसांपासून रेशनमधून वितरित होणारा धान्य पुरवठा विस्कळीत झाला। रेशन दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉश मशीनचा सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो नागरिकांना याचा फटका बसतोय। हिंगोली, धुळे, धाराशिव यासह राज्याच्या विविध भागात रेशनच्या धान्य वितरणात मोठा अडथळा निर्माण झाला। गेल्या 2 आठवड्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉश मशीनचं सर्व्हर डाऊन झालंय। त्यामुळे दुकानात धान्य घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। सरकारनं तात्काळ ई-पॉश मशीनची तांत्रिक समस्या दूर करावी अशी मागणी धुळे जिल्हा शासकीय स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। राशनचं असं चालू आहे, रोज या अंकलून जा, रोज या अंकलून जा, काहून मशीनचा बोटच लागे ना। भेटते आम्हाला दर महिन्यात, पण 1 महिन्यात घोटाळा झाला त्या मशीनमुळे। मशीन बंद पडलेली आहे, राशनाला द्यायला तयार आहे, पण ह्या मशीनमुळे प्रॉब्लेम झाला। 20 ते 22 दिवसापासून ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊन आहे, त्याच्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देता येत नाही। राज्यातल्या अनेक गोरगरिबांसाठी रेशनवर मिळणारं धान्य मुख्य आधार असतो, मात्र ई-पॉश मशीनच्या तांत्रिक समस्येनं या सर्वसामान्य भरडला जातो। दुर्गम भागातल्या नागरिकांचं जीणं हे अतिशय खडतर असतं, पण काही जणांचं मृत्यूनंतर सुद्धा हाल संपत नाहीत। खालापूर तालुक्यातल्या आरकतवाडीतल्या एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी कुटुंबियांना 2 दिवस ताटकळत राहावं लागलं। राज्यातील आदिवासी वाड्यांवरच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पूल नसल्यानं नदीच्या वेगवान प्रवाहातून मार्ग काढत अंत्ययात्रा काढण्याची वेळ खालापूर तालुक्यातल्या आरकतवाडीतल्या नागरिकांवर आली आहे। खालापूरमधील कमळ चौधरी यांचं मंगळवारी संध्याकाळी निधन झालं। वाडीसाठीची स्मशानभूमी पिरकटवाडी नदीच्या पलीकडे आहे, मात्र जोरदार पावसानं रात्रीपासून नदीचा प्रवाह वाढला, त्यामुळे ग्रामस्थांसमोर अंत्यविधी कसा करणार असा प्रश्न उभा टाकला। त्यामुळे त्यांनी दुसरा दिवस उजाडण्याची प्रतीक्षा केली। त्यानंतर नदीचा प्रवाह कमी होत नसल्यानं अखेर धोकादायक प्रवाहातून कमळ चौधरी यांची अंत्ययात्रा काढली। उद्घाटन आमच्या स्थानिक आमदार महेश पालदी यांनी केलं होतं, त्याला आज कमीत कमी 5 महिने झाले। उद्घाटन होऊन सुद्धा कुठला वीट किंवा कॉन्क्रीटीकरण काही झालेलं नाही। दुर्गम भागातल्या नागरिकांचे हे हाल थांबणार तरी कधी हा सवाल आहे। राज्यात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय। या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागलं। अशीच एक धक्कादायक घटना कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये समोर आली। इचलकरंजी शहरातल्या अग्रेसर भवन परिसरात एक कॉलेज विद्यार्थी जात होता, त्याचवेळी एकामागून एक असे 5 कुत्रे विद्यार्थ्याच्या मागे लागले। कुत्रे अंगावर येत असल्याचं पाहताच विद्यार्थ्यानं त्यांच्यापासून बचावासाठी एका इमारतीच्या भिंतीवरून उडी मारली। हा विद्यार्थी भिंतीवरून थेट इमारतीच्या बेसमेंटमध्ये पडला। यात विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागलाय। या घटनेमुळे शहरातल्या भटक्या कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली आहे। महापालिकेनं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते। काही महिन्यांपूर्वी मुंबईत घाटकोपर इथं महाकाय असं होर्डिंग कोसळलं। या होर्डिंग दुर्घटनेत 14 निरपराध नागरिकांचा जीव गेला। या प्रकरणी कारवाई सुरू असताना मुंबई लगतच्या कल्याणमध्ये याच घटनेची पुनरावृत्ती झाली। कल्याणच्या सहजानंद परिसरात भरदिवसा रहदारीच्या वेळी अचानक भलं मोठं होर्डिंग कोसळलं। सहजानंद चौक हा कल्याण शहरातला गजबजलेला चौक आहे। या चौकात ऐन गर्दीच्या वेळी हे भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला। या दुर्घटनेत 3 पादचारी जखमी झाले। होर्डिंग कोसळताना सुदैवानं त्या भागात पादचारी आणि वाहनांची वर्दळ कमी होती, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती।
कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी योग्य पद्धतीने SOP फॉलो केले नाहीये होर्डिंग वर बॅनर लावताना, त्यामुळे त्यांच्यावर आम्ही योग्य कारवाई करतोय. महापालिका स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट जे करायचे असतात ते विजेत्याकडनं करून गेला पाहिजेत असं मी पत्र दिले. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा हे लोक हरताळ भासर अशी चित्र आहे. घाटकोपर दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेनं अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केली. मात्र काही दिवसानंतर ही मोहीम थंडावली. त्यामुळे कल्याणमधल्या होर्डिंग दुर्घटनेला पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची टीका होतीये. तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या. 100% बातम्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.